त्यातही महाराष्ट्रात भारतामध्ये साधारणतः जवळजवळ 300 जातीचे साप आढळतात. त्यामध्ये जवळजवळ 60 जातीचे साप जे आहेत ते विषारी आहेत. नाही, सर्पदंशावर घरगुती उपाय कुठल्याही प्रकारचे प्रभावी नाहीत. ज्या भागाला बाईट झालं तो भाग इमोबिलाइज करणं, त्याची जास्त हालचाल न होऊ देणं हे गरजेचं असतं, जेणेकरून ते विष संपूर्ण शरीरात पसरणार नाही. साप असा कुठल्याही प्रकारचा डूग धरत नाही किंवा बदला घेण्याचा प्रयत्न करत नसतो. न्यूरोपॅरालिटिक स्नेक बाईट ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्या मनुष्याच्या डोळ्यावर झापड पडणं, त्याला अंधुक दिसायला लागणं, दोन दोन वस्तू दिसणं, त्याच्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागणं, दम लागणे, अशी लक्षणं दिसतात आणि नंतर कालांतराने तो बेशुद्ध पडतो. म्हणजे मुंगी चावल्यानंतर तरी जास्त वेदना होतील, इतक्या कमी वेदना मण्यार चावल्यानंतर होतात. परंतु मण्यार जातीचं साप आहे, याचं विष उतरण्यासाठी कधी कधी 5 ते 7 दिवसही लागू शकतात. तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की जेव्हा शक्य असेल तर त्यावेळेस त्यांनी बूट घालून गेलं पाहिजे आणि जिथे तो रात्री किंवा बेरात्री त्याला जर शेतात जायची गरज पडली तर त्यांनी टॉर्च बरोबर ठेवले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी काठी बाळगली पाहिजे. शेतवस्त्यांवर असेल किंवा घरासमोर अंगणात झोपण्याची एक पद्धत असते तर ते टाळलं पाहिजे. त्यांनी बाजेवर किंवा कॉटवर जर झोपलं तर सर्पदंशाचं प्रमाण कमी होऊ शकतं. म्हणून शासन स्तरावर अँटीस्नेक वेनम हे मोफत दिलं जावं आणि याचा उपचाराचा जो खर्च आहे तो शासनाने उचलावा, जेणेकरून जे काही गरीब शेतकरी आणि शेतमजूर आहे यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण आपल्याला कमी करता येऊ शकतं. नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या हेल्थ पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन घेतोय या पॉडकास्टच्या माध्यमातून. आज आपण एक वेगळाच विषय घेऊन आलेलो आहोत. ते म्हणजे बघा, पावसाळ्यामध्ये सर्पदंशाचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. मग अशा वेळेला सर्पदंशाचं काय उपचार केले पाहिजे, त्याच्यावर काय उपाय आहेत, त्यातनं आपण आपल्या मृत्यूला कसं टाळू शकतो, या अनुषंगाने आपण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर राजीव डोंगरे. डॉक्टर राजीव डोंगरे हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत, अतिदक्षता तज्ज्ञ आहेत आणि डोंगरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या नावानं त्यांचं हॉस्पिटल वैजापूर येतं, छत्रपती संभाजीनगर इथे त्यांचं स्थित आहे आणि गेल्या 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सर्पदंश आणि विषबाधा याचं त्यांचं विशेष प्रावीण्य आहे आणि या विषबाधा आणि सर्पदंशाच्या स्तरावर त्यांनी अनेक शोध निबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केलेले आहेत. तसंच ते काउन्सिल मेंबर सुद्धा आहेत. अशा अनुभवी डॉक्टर राजीव डोंगरे यांच्याकडनं आपण सर्पदंशाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार. आमच्या व्हाईट कोट डायलॉग्स या पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. डॉक्टर, भारतामध्ये साधारण सर्पदंश होण्याचं प्रमाण किती आहे आणि त्यातनं मृत्यूचं प्रमाण किती आहे? भारतामध्ये WHO आकडेवारीनुसार जवळजवळ 10 लाख बाईट्स होतात, म्हणजे सर्पदंश होतात आणि त्यामध्ये 50,000 रुग्ण त्याला बळी पडतात. परंतु ही आकडेवारी ढोबळ आहे, कारण राज्य स्तरावर किंवा शासन स्तरावर अशी याची आकडेवारी मोजण्याची कुठलीही व्यवस्था नाही. कारण WHO हा आजार निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज मध्ये टाकलेला आहे. तो जर कॉग्निजेबल डिसीजच्या यादीमध्ये टाकला तर त्याची आकडेवारी निश्चित रूपात येऊ शकते. मग आपल्याकडे साधारण विषारी, बिनविषारी सगळे साप असतात, तर मग यांचं कसं प्रमाण आहे आणि भारतामध्ये आणि त्यातही महाराष्ट्रात? भारतामध्ये साधारणतः जवळजवळ 300 जातीचे साप आढळतात. त्यामध्ये जवळजवळ 60 जातीचे साप जे आहेत ते विषारी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आणि त्यातले त्यात प्रामुख्याने विषारी 4 साप आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतात. त्यामध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरशे हे साप विषारी आहेत आणि समुद्री साप असतात ते काही विषारी असतात. परंतु प्रामुख्याने जो प्रादुर्भाव आपल्याला होतो ते ह्या 4 विषारी सापांपासून होत असतो. म्हणजे ह्यांनी बाईट केलं तर मृत्यूचं जवळपास तो व्यक्तीला नेऊ शकतो, अशा प्रकारची ही साप आहे. तर डॉक्टर, सर्पदंश झाला तर झाल्यावर नेमकं काय करावं आणि काय करू नये? सर्पदंश झाल्यानंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्वप्रथम जवळचं जे हॉस्पिटल असेल ज्यामध्ये सर्पदंशाचा उपचार होतो अशा ठिकाणी त्यांनी गेलं पाहिजे.
प्रथमोपचार म्हणजे फक्त कुठेतरी पायाला किंवा हाताला जर बाईट झाली असेल तर हृदयाकडे जाणारा जो भाग आहे तो आपण बांधला पाहिजे. म्हणजे ते जे विष आहे ते आपल्या शरीरामध्ये पसरणार नाही. परंतु याला जोडून काही अंधश्रद्धा पण आहेत. म्हणजे जसे काही मूव्हीज मध्ये बघितल्याप्रमाणे तो विष सक करतो आणि त्याप्रमाणे लोक ते करण्याचा प्रयत्न करतात. काही लोक ब्लेडने त्याला इंजुरी करून ते विष काढण्याचा प्रयत्न करत असतात. अशा गोष्टी करू नयेत, ह्या धोकादायक आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकरात लवकर ज्या हॉस्पिटलमध्ये सर्पदंशाचा उपचार होतो अशा हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. सर, तुम्ही जसं आता म्हणालात की काही त्याच्यावर प्राथमोपचार पण आहेत, तर म्हणजे घरगुती उपाय आणि प्राथमोपचार हे कितपत प्रभावी असतात? नाही, सर्पदंशावर घरगुती उपाय कुठल्याही प्रकारचे प्रभावी नाहीत. फक्त त्यांनी ज्या भागाला बाईट झालं तो भाग इमोबिलाइज करणं, त्याची जास्त हालचाल न होऊ देणं हे गरजेचं असतं, जेणेकरून ते विष संपूर्ण शरीरात पसरणार नाही. आणि हृदयाकडे जाणाऱ्या भागाकडे पट्टी बांधणं, ती पण पट्टी खूप फक्त रक्तवाहिन्यांचा रक्तपुरवठा थोडासा कमी होऊ शकेल इतकंच बांधणं गरजेचं आहे. खूप जास्त जर बांधलं तर त्या अवयवाला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून त्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि असे प्रथमोपचार काही ग्रामीण भागामध्ये लोक मिरची खायला देणं किंवा लिंबाचा पाला खायला देणं आणि तो विषारी आहे की बिनविषारी आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात. तर तसे कुठलेही प्रयत्न नागरिकांनी करू नये. त्यांनी बाईट झाल्यानंतर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जेवढं लवकर जाईल ते बघितलं पाहिजे. म्हणजे तिथं घरगुती करण्यामध्ये त्यांनी वेळ घालवू नये. वेळ घालवूच नाही. कारण बरेच जण असं बघतात की थांबा थांबा बघतो आम्ही, तो विषारी साप होता का बिनविषारी होता, तिथेच ती चर्चा होते आणि रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न्यायला उशीर होतो. ते न करता त्यांनी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये हलवलं पाहिजे. तर जसे तुम्ही म्हणाले ना की प्राथमोपचार करताना जसे चुकीचे समज आहेत, अंधश्रद्धा आहेत, तसे अजून काही चुकीचे समज आहेत की बाबा एखादा साप किंवा नाग तो त्या व्यक्तींवर बदला घेण्यासाठी त्यांच्यावर डूक ठेवतो आणि बदला घेण्यासाठी येतो आणि त्यांना चावतो म्हणजे चावतोच. तर हे कितपत खरं आहे? नाही, हे संपूर्णपणे ही अंधश्रद्धा आहे. साप असा कुठल्याही प्रकारचा डूक धरत नाही किंवा बदला घेण्याचा प्रयत्न करत नसतो. कारण मुळात साप जो आहे तर त्याला फक्त व्हायब्रेशन सेन्स आहे. म्हणजे आपल्या माणसांना जसं ऐकू येतं तसं त्याला ऐकू येत नाही. प्लस त्याला जे दिसणं आहे आपल्याला जसं दिसतं तसं त्याला दिसत नाही. तर त्याला फक्त ढोबळमानाने अशी आकृती दिसत असते. त्यामुळे तो कुठल्याही प्रकारचा असा डूक धरत नाही. ते फक्त मूव्हीज मध्ये दाखवलंय की साप बदला घेतो, तर साप असा कुठलाही बदला घेत नाही. मुळात मनुष्य सापाचं खाद्य नाही. त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा बदला घ्यायचा त्याचा विचार त्याच्या डोक्यात नसतो. अच्छा, म्हणजे हे हा जो गैरसमज आहे हा लोकांनी काढून टाकला पाहिजे. मग सर, साप माणसाला का चावतो? मुळात सापाला निसर्गाने विष दिलेलं आहे. ते विष कशासाठी दिलंय की समजा त्याला बेडूक, उंदीर हे त्याचे भक्ष्य आहेत. त्यांनी त्याला चावलं की ते पॅरालाइज होतात आणि मग त्याला गिळंकृत करतो. त्याला आपल्यासारखे दात नाहीत, म्हणजे तो आपल्यासारखं चावून नाही खाऊ शकत. त्याचे जे विष आपण जे म्हणतो म्हणजे ते लाळीतून ते विष आहे ते त्याला पचवण्यासाठी निसर्गाने दिलेलं आहे. आणि तो ज्यावेळेस माणसाला चावतो तर तो मुद्दाम होऊन कधीच चावत नाही. तर आपला चुकून त्याच्याजवळ पाय पडला आणि त्याला जर भीती वाटली आपली म्हणून तो प्रोटेक्शन मध्ये तो चावत असतो. तो आपल्याला मुद्दाम होऊन साप कधीच चावत नाही. म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जर काळजी घेतल्या तर आपण निश्चित रूपाने सर्पदंश रोखू शकतो. म्हणजे तसा तो माणसाला घाबरणारा प्राणी आहे. म्हणजे तो असं स्वतःहून चावणारा नाही. तर आपलं चुकून जर आपल्याकडनं त्यांना काही इजा झाली किंवा हात पाय पडला तर ते आपल्याला चावू शकतात. म्हणून अशा ठिकाणी जाणं आपण त्याला आपण प्रोव्होक्ड बाईट म्हणतो. आपण प्रोव्होक केलं तरच तो बाईट चावतो. तर तुम्ही काही प्रकार सांगितले विषारी सापांचे, आणि तेच चावले तर पुढे मृत्यूचं प्रमाण येऊ शकतं. तर मग जसे त्यांचे प्रकार आहेत त्याप्रमाणे त्यांचा दंश झाल्यानंतर त्याची लक्षणं पण वेगवेगळी असतात का? आणि साधारण काय लक्षणं असतात? साधारणतः ह्या विषारी सापाचे 2 प्रकार पडतात. एक न्यूरोपॅरालिटिक म्हणजे आपल्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणारे, त्याला आपण न्यूरोपॅरालिटिक म्हणतो. त्यामध्ये नाग आणि मण्यार ह्या 2 जाती येतात. आणि दुसरे असतात व्हास्क्युलोटॉक्सिक म्हणजे जे आपल्या रक्तपेशींवर परिणाम करतात. तर त्यामध्ये व्हायपर म्हणजे रसेल व्हायपर आणि सॉस्केल व्हायपर म्हणजे घोणस आणि फुरशे हे 2 प्रकारचे साप हे व्हास्क्युलोटॉक्सिक असतात.
न्यूरोपॅरालिटिक स्नेक बाईट ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्या मनुष्याच्या डोळ्यावर झापड पडणं, त्याला अंधुक दिसायला लागणं, 2-2 वस्तू दिसणं, त्याच्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागणं, दम लागणे, अशी लक्षणं दिसतात आणि नंतर कालांतराने तो बेशुद्ध पडतो. आणि त्यामध्ये जर नाक चावलेला असला तर त्या जागेवर सूज येते किंवा तिथून रक्तस्राव होऊ शकतो. परंतु मण्यार जर चावला तर अशा कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव पण होत नाही. बऱ्याचदा त्याचा दंश झालेली जागा सुद्धा दिसत नाही. आणि जे व्हास्क्युलोटॉक्सिक स्नेक बाईट आहे याच्यामध्ये जागेवरनं रक्तस्राव आणि त्या जागेवर सूज येणं, मग लगेचनं रक्त येणं इथपर्यंत त्याची मजल जाऊ शकते. परंतु जागेवर सूज येणं हे त्याचं प्राथमिक लक्षण आहे. आणि साप जो चावतो याच्या जवळजवळ बायटिंग हॅबिट्स पण ठरलेले आहेत. म्हणजे साधारणपणे मण्यार जातीचा साप हा रात्री चावतो. झोपेमध्ये अंगणात माणूस झोपलेला असतो आणि त्याला तो चावतो. आणि बऱ्याचदा त्याचे लक्षण असे कळत नाही. त्याच्या सकाळी सकाळी फक्त पोटात दुखायला लागतं, उलट्या व्हायला लागतात आणि तो हॉस्पिटलमध्ये जातो. म्हणजे मुंगी चावल्यानंतर तरी जास्त वेदना होतील, इतक्या कमी वेदना मण्यार चावल्यानंतर होतात. परंतु दुसऱ्या प्रकारचा जो साप आहे नाग आहे, याच्या बाईट्स ऑलवेज प्रोवोकेटिव्ह, म्हणजे त्याला जर आपण डिवचलं तरच तो आपल्याला चावतो, अन्यथा तो आपल्याला चावत नाही. तसेच पुरुषे आणि घोणस ह्या जातीचे साप हे शेतात काम करत असताना चुकून आपण त्याच्यावर तिथे हात लावला, त्याच्यावर पाय दिला तरच तो आपल्याला चावतो, अन्यथा तो सुद्धा आपल्याला चावत नाही. अच्छा, म्हणजे हे प्रत्येकाचे पॅटर्न्स ठरलेले आहेत. त्यामुळे आम्हाला तर आता अनुभवानुसार हॉस्पिटलमध्ये पेशंट कोणत्या वेळेत येतो त्याच्यावरनं आम्ही त्याच्या सापाची जात सांगू शकतो, अंदाज बांधू शकतो. तर मग आता बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणतात आपल्याला दिसतात लक्षणं आणि काही जे मण्यारसारखे ते दिसत पण नाही. पण मग जेव्हा लक्षात येतं तर तेव्हा एक साधारण असा टाइम पिरियड काय आहे की इतक्या वेळातच तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे लवकरात लवकर, तर ती व्यक्ती आपण वाचवू शकतो? साधारणपणे आता जे 2 प्रकार आहे, म्हणजे न्यूरोपॅरालिटिक स्नेक बाईट आणि व्हास्क्युलोटॉक्सिक स्नेक बाईट. न्यूरोपॅरालिटिक स्नेक बाईट मध्ये कोब्रा जो आहे म्हणजे नाग चावल्यानंतर त्याचे लक्षणं साधारणतः अर्ध्या तासानंतर दिसायला लागतात. आणि अर्ध्या तासापासून लवकरात लवकर अर्धा ते 2 ते 3 तासामध्ये त्याच्यात मृत्यू होऊ शकतो. त्याच्यामुळे तो लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये गेला पाहिजे. त्या उलट मण्यार जातीचा जो साप आहे तो साधारणतः 5-6 तासानंतर त्याचं विष चढतं आणि त्याच्यामुळे लक्षणं सुद्धा लेट येतात. आणि त्याच्यात गमतीचा भाग असा आहे की नाग जर चावला आणि त्याच्यावर जर वेळेवर उपचार झाले तर तो 24 तासात नीट होतो, 24 तासात संपूर्णपणे तो दुरुस्त होतो. परंतु मण्यार जातीचा साप आहे याचं विष उतरण्यासाठी कधी कधी 5 ते 7 दिवसही लागू शकतात. आणि जे व्हास्क्युलोटॉक्सिक स्नेक बाईट आहे याच्यामध्ये जागेवर सूज येणं आणि जागेवरनं रक्तस्राव होणं अशा गोष्टी होतात. आणि त्याला सुद्धा लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे, जेणेकरून आपण जर विष उतरलं तर व्हास्क्युलोटॉक्सिक स्नेक बाईटमध्ये रक्ताच्या पेशी फुटून किडनी डॅमेज होऊ शकते. आणि मग ते टाळण्यासाठी जर तो लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये गेला, विष आपण वितळवलं तर त्याची किडनी वाचू शकते आणि त्याचा मृत्यू आपण रोखू शकतो. म्हणजे प्रत्येकाचा किती प्रकार वेगळा वेगळा आहे सर. याची जनजागृती करत सामान्य माणसांना तर नाहीच आहे. डॉक्टर, मग अशा सगळ्या केसेसमध्ये अँटीव्हेनॉम हे जे औषध आहे हे किती वेळात दिलं गेलं पाहिजे? साधारणतः ज्यावेळेस पेशंट हॉस्पिटलमध्ये येतो त्यानुसार आल्यानंतर त्याच्या लक्षणांवरनं आम्ही त्याचे 2 कॅटेगरी करतो. एक व्हास्क्युलोटॉक्सिक आहे का न्यूरोपॅरालिटिक आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला लक्षात येतं की हा विषारी साप आहे तर त्यावेळेस मग आम्ही त्याला अँटीव्हेनम देतो. कारण आपल्याकडे जे अँटीव्हेनम उपलब्ध आहे भारतामध्ये ते पॉलिव्हेलंट आहे, म्हणजे ज्यामध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरशे या 4ही जातीचे जे सापांचं विष आहे ते न्यूट्रल करण्याची क्षमता आहे, म्हणजे त्याला पॉलिव्हेलंट म्हणतो. आणि काही जे अँटीस्नेक व्हेनम असतात मोनोव्हॅलंट असतात, म्हणजे फक्त नागावरचं विष उतरवणारं किंवा मण्यारवरचं करणारं. परंतु भारतामध्ये आपल्याकडे पॉलिव्हेलंट अँटीस्नेक व्हेनम उपलब्ध आहे जे ह्या 4ही प्रकारावर चालतं. आणि जेवढं लवकर आपण पेशंटचं त्याची कॅटेगरी करू आणि विष ओळखू आणि त्या लवकरात लवकर आपण अँटीस्नेक व्हेनम देऊ तेवढं उत्तम. कारण जर पेशंटला अँटीस्नेक व्हेनम देण्यासाठी उशीर झाला तर त्याचं मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं. म्हणजे डॅमेज तोपर्यंत डॅमेज जास्त होतो.
आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये सर्पदंश होण्याचं प्रमाण जास्त आहे. तर यावर काय उपाययोजना आहे? हे साधारणतः हा जो शेतकऱ्यांचा ऑक्युपेशनल हजार्ड आहे. शेतकरी आणि शेतमजूर याला बळी पडत असतात. परंतु आपण जर बघितलं तर सर्पदंश हा टाळता येऊ शकतो. तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, की जेव्हा शक्य असेल तर त्यावेळेस त्यांनी बूट घालून गेलं पाहिजे. कारण बऱ्याचदा सापाच्या शिपट्यावर पाय पडतो आणि साप चावतो. त्यामुळे त्यांनी शक्यतो बूट घालावेत. आणि जिथे तो रात्री किंवा बेरात्री त्याला जर शेतात जायची गरज पडली तर त्यांनी टॉर्च बरोबर ठेवले पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं त्यांनी काठी बाळगली पाहिजे. कारण ज्या गवत असेल किंवा त्याचं शेतीतले त्याचं पीक असेल त्याच्यामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिथं साप असू शकतो. आणि म्हणून सापाला मी जसं सांगितलं की सापाला फक्त ऐकू येत नाही पण त्याला व्हायब्रेशन सेन्स आहे. म्हणजे जर ती काठी जर आपटत गेलो आणि त्याचे जे कंपने निर्माण होतात व्हायब्रेशन्स त्याने तो साप त्या परिसरातून बाजूला जाऊ शकतो. आणि मग त्याला कळेल की इथं कोणीतरी आलंय आणि तो त्याच्या बचावासाठी तिथून निघून जाईल आणि बाईट होणार नाही. तर याच्यामध्ये एक गमतीचा भाग असा आहे की आपण पूर्वीच्या काळी बघितलं असेल की जनावरांना पण खूप मोठ्या प्रमाणात स्नेक बाईट होतो. आपल्या भारतामध्ये सर्पदंशांनी जनावरं सुद्धा बळी पडतात. शेतकऱ्यांची जनावरं बळी पडत असतात. पूर्वीच्या काळी त्यांच्या गळ्यामध्ये घंटी बांधलेली असायची. ती घंटी म्हणजे फक्त दिखावा म्हणून नाही तर त्यांनी व्हायब्रेशन्स यावेत आणि साप त्याच्यापासून दूर जावा याच्यासाठी ती घंटी बांधलेली असते. म्हणून अशा उपाययोजना जर शेतकऱ्यांनी केल्या आणि तर सर्पदंश टाळता येऊ शकतो. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये शेतवस्त्यांवर असेल किंवा घरासमोर अंगणात झोपण्याची एक पद्धत असते. तर ते त्यांनी टाळलं पाहिजे. त्यांनी बाजेवर किंवा कॉटवर जर झोपलं तर सर्पदंशाचं प्रमाण कमी होऊ शकतं. खाली जमिनीवर झोपू नये. सर, ह्या सर्पदंशासाठी काही लसीकरण आहे का ते सांगा. आणि सर्पदंशामध्ये मृत्यूचा जो दर आहे तो कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? सर्पदंशावर कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. परंतु याच्यावर आपण निश्चितपणे मात करू शकतो. कारण सर्पदंश माझं तर असं मत आहे की प्रॉपर जर ट्रीटमेंट मिळाली तर सर्पदंशामध्ये मृत्यूचं प्रमाण 0 होऊ शकतं. त्यामध्ये न्यूरोपॅरालिटिकमध्ये तर 100% पेशंट वाचू शकतात. फक्त व्हास्क्युलोटॉक्सिक स्नेक बाईट जे आहेत, रसेल व्हायपर त्यातले त्यात जास्त विषारी साप आहे, त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण आहे. तर ते सुद्धा वेळेवर जर उपचार झाले, चांगले उपचार झाले तर ते निश्चितपणे त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. तर सर्पदंशामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडनं अशा कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सर्पदंशाचं प्रमाण कमी करण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यामध्ये गावोगावी जनजागृती आणि त्याबरोबर सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की साप हा चावतो तो सगळ्यात गरीब माणसाला चावत असतो. एक तर तो शेतमजूर असतो किंवा शेतात काम करणारा छोटा शेतकरी असतो. आणि हा जो व्यक्ती असतो त्यामध्ये जवळजवळ 70% प्रमाण पुरुषांचं आहे. हा जो व्यक्ती असतो तो त्या कुटुंबाचा ब्रेड अर्नर असतो. म्हणजे पूर्ण करता व्यक्ती त्या कुटुंबाचा असतो आणि त्याच्यात जर तो बळी पडला तर त्यामध्ये त्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्तच असतं. आता शासन स्तरावर एक योजना राबवली जाते की शेतकरी अपघात विमा योजना. त्यामध्ये जर सर्पदंशाने जर मृत्यू झाला तर शासन त्याला 1 लाख रुपयाचं अनुदान देतं. परंतु सर्पदंशाचे जे विष आहे अँटी स्नेक व्हेनम हे महागडं विष आहे. आणि म्हणून जर हे विष अँटी स्नेक व्हेनम जे औषध आहे हे जर शासनाने फ्री केलं तर आणि सर्व ज्याला कोणाला सर्पदंश होईल त्याला ते मोफत जर पुरवलं तर सर्पदंशाचं प्रमाण कमी वाचण्याचं प्रमाण वाढेल आणि मृत्यूदर कमी होऊ शकेल. कारण आपण जे अनुदानावर जेवढे खर्च करतो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी खर्चामध्ये ही लस आपल्याला मोफत देता येऊ शकते. आणि ज्यावेळेस अँटी स्नेक व्हेनम जे आहे तर ते असं जगातलं एकमेव औषध आहे की त्याचा वापर स्नेक बाईट शिवाय व्यतिरिक्त कुठेही केला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकणार नाही. म्हणून शासन स्तरावर अँटी स्नेक व्हेनम हे मोफत दिला जावं आणि याचा उपचाराचा जो खर्च आहे तो शासनाने उचलावा. जेणेकरून जे काही गरीब शेतकरी आणि शेतमजूर आहे यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण आपल्याला कमी करता येऊ शकतं. नक्कीच राजीव सर, या आपण खूप सविस्तरपणे ही माहिती दिलीत आणि आपण असं समजू की
शासन दरबारी ह्या गोष्टी पोहोचतील आणि नक्की याच्यावर उपाययोजना केली जाईल. आपण इथं आलात आणि धन्यवाद. खूप महत्वाची धन्यवाद. माहिती दिली त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद. मंडळी, द व्हाईट कोट डायलॉग या आपल्या सदरातनं आज अतिशय महत्वाच्या विषयावर डॉक्टर राजीव डोंगरे यांनी आपल्याला माहिती दिली, जी जनसामान्यांना माहितीच नव्हती. सर्पदंश काय असतो, त्याच्यावर काय उपचार केले पाहिजे, काय समज आहेत, काय गैरसमज आहेत आणि त्याच्यावर काय प्रभावी उपचार आहेत, त्याविषयी आपण माहिती घेतली. असेच वेगवेगळे नवीन नवीन आम्ही विषय घेऊन, समस्या घेऊन आपल्या समोर येतोय, ज्या आरोग्याशी निगडीत आहेत आणि त्याचं मार्गदर्शन आम्ही या पॉडकास्टमधनं करतो आहोत. आपल्याही अशा काही समस्या असतील, प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा आमचा मानस आहे. तर त्यासाठी मात्र आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.